मुळशीत अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा, 12 हातभट्ट्या उद्ध्वस्त। मुळशी तालुक्यातील रिहे, कातरखडक, घोटावडे, माले, आंबवणे, भादस, मुठा आणि करमोळी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायांविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। पौड पोलिसांनी गेल्या 2 दिवसात सुमारे 10 ते 12 ठिकाणी छापेमारी करत हातभट्टी दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या। या भागातील महिला आणि ग्रामस्थांकडून अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रारी सातत्याने होत होत्या। याबाबत मुळशी पंचायत समितीच्या सभापती मंदा बाबाजी शेळके यांनी पौड पोलीस ठाण्यात निवेदन देत कठोर कारवाई मागणी केली आहे। दरम्यान पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हातभट्टी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनांनंतर राज्यभरात प्रशासन सतर्क झाले असून त्याच पार्श्वभूमीवर मुळशीतील संबंधित यंत्रणांनीही कारवाईचा वेग वाढवला आहे। सभापती मंदा शेळके यांच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी रिहे, कातरखडक, घोटावडे, माले, आंबवणे, भादस, मुठा आणि करमोळीसह विविध भागांमध्ये धडक मोहीम राबवत अनेक अवैध दारू अड्डे उद्ध्वस्त केले आहेत। पुढील काळातही अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत।